कुणी जर माय म्हणून हाक मारली तर टचकन डोळ्यात पाणी यावं आणि आपल्या आईची आठवण व्हावी. सज्जन हो, नक्की आठवण होते हो. केव्हा आठवण होते माहिती आहे का? असताना नाही कदाचित, पण गेल्यानंतर किंमत कळते. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. ज्या पद्धतीने दिवस मावळला की पुन्हा रात्र आहे, रात्र गेली की पुन्हा दिवस आहे. ऊन सावली प्रत्येकाला अनुभवावीच लागते. तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आलं की दुःख आहेच आणि दुःख गेले की पुन्हा सुख आहेच. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रसंग येतात. आज या देवरे परिवारावरती जी दुःखाची शोककळा पसरली आहे, सज्जनो, मी तर विश्वासाने सांगेल तुम्हाला, तुमची उपस्थिती आज कीर्तनकारासाठी अजिबात नाही आहे. तू यूट्यूब चॅनलला तुम्ही नाव टाकलं की तुम्हाला भरपूर कीर्तनकार पाहायला ऐकायला मिळतात. मी तर म्हणेल तुमची उपस्थिती आज आमच्या भजनी मंडळासाठी सुद्धा नाही आहे. तुमची उपस्थिती कदाचित या देवरी परिवारासाठी सुद्धा आहे की नाही मला माहीत नाही, पण तुमची उपस्थिती आज स्वर्गवासी झालेल्या आमच्या आजीमायसाठी मात्र नाही. गेले दिगंबरा विश्वर विभूती, गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाझी, जगामाझी राहिल्या त्या कीर्ती जगामाझी. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाझी, जगामाझी राहिल्या त्या कीर्ती जगामाझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाझी. सज्जनो, आयुष्य किती आहे यापेक्षा आयुष्य जगणारा कसा आहे हे फार महत्वाचं आहे. माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जर बारकाईने विचार केला, आया है वो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ चला, कोई बांध गया जंजीर. आयुष्य किती वर्षाचं आहे माहीत नाही, पण कसं जगावं हे मात्र आपल्या हातात आहे. सज्जनो, या परिवारातून गेल्या 13 दिवसापासून आई नावाचा सागर आटलाय. आई नावाच्या प्रेमाच्या सावलीपासून देवरे परिवार मुकलेला आहे. जर बारकाईने विचार केला, आईचं वय जरी वर्ष असेल, बरोबर आहे ना, 91 वर्ष, आईचं वय जरी 91 वर्ष असेल, पण तरी देखील 45, 55, 60 वर्षाच्या मुलाला सुद्धा आई राहावीशी वाटते, आई हवी हवीशी वाटते. का वाटते माहिती का? मुलगा जरी 60 वर्षाचा झाला, आई जरी 91 वर्षाची झाली असेल, आईचा स्वर्गवास झाला असेल, पण 60 वर्षाच्या म्हाताऱ्या मुलाला ठेच लागल्यानंतर सुद्धा त्याच्या मुखातून आई ग हा शब्द नक्की निघतो. सज्जन हो, त्याला माहिती आहे की माझी आई आता नाहीये,
त्याला हे नक्की कळतं की आई स्वर्गवासी झाली आहे, पण तरी देखील पायाला ठोकर लागल्याबरोबर, ठेच लागल्याबरोबर ऐक शब्द मुखातून निघावा. याचं एकच कारण आहे सज्जन हो, की जन्माला आल्यानंतर तुमच्या जगासोबत नाते आहेत, पण जन्माला येण्याच्या आधी तिच्याबरोबर तुमचं नातं आहे ना, म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती आई प्रत्येकाच्या हृदयामध्ये असते सज्जन हो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये असते. अहो, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मतत्वाला 9 महिने 9 दिवसापर्यंत जी शरीराची गवसणी घालून आपल्या उदरामध्ये वाढवते, हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून वाढवते. एवढंच नाही, स्वतःचे प्राणपणाला लावून बाळ जन्माला घालते आणि शेवटी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळते. तिला आई म्हणतात. काय वर्णन करावं त्या आईचं. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अहो, जरी त्रैलोक्याचं साम्राज्य चरणी लोळण घेत असेल, सारी संपत्ती तुमच्या बरोबर उभी असेल, नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार सगळा तुमच्या सोबत असेल, पण पाठीवर शाबासकीची थाप द्यायला जरा आई घरात नसेल ना, तर सर्व मिळवलेलं यश सुद्धा माणसाला फिकं वाटतं सज्जन हो. सर्व यश मिळवलेलं फिकं वाटतं. काय वर्णन करावं त्या आईचं, कोणत्या शब्दाने कौतुक करावं त्या आईचं. आमची हिंदू सनातन संस्कृती आम्हाला शिकवते, आधी मातृदेव भव मग पितृदेव भव. का आईला एवढं मोठं स्थान देण्यात आलं, त्याचं कारण आहे सज्जन हो. जरी भगवान परमात्मा म्हणतात, मम इवांशो जीवलोकी जीवभूता सनातन मन षष्टान इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती. मी चराचरामध्ये वास करतो, चराचरामध्ये अस्तित्वाला असणारा भगवान परमात्मा, त्या देवाचंही प्रेम जर आम्हाला मिळावं असं वाटत असेल, तर देवाचं प्रेम आईच्या रूपाने आपल्याला प्राप्त होतं, हे विसरू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो, आजकालची तरुण पिढी सहज आपल्या आईवडिलांना एक शब्द वापरते. आईवडील जर थोडे रागवले, शिक्षणाच्या बाबतीत बोलत असतील, उद्योगधंद्याच्या बाबतीत बोलत असतील, अरे पोरा तुझं स्वतःचं पोट भरेल एवढं तरी कर, एवढं तरी हातपाय हलव, एवढं तरी कमव, असे 2 शब्द जर आईवडील बोलू लागले, तर मुलांचं उत्तर असतं, मग तुम्ही कमवलं तर काय उपकार केला का माझ्यावर. काय शब्द वापरतात मुलं, तुम्ही कमावून ठेवलं तर काय उपकार केला का. लोक नाही कमवत का मुलांसाठी. गाडी घेतली असेल, बंगला बांधला असेल, 2-5 एकर जमीन घेतली असेल, काय उपकार केला का. उपकाराची भाषा आजकालचे मुलं वापरतात. त्या मुलांसाठी माझं उत्तर असेल सज्जन हो, तुमच्या आईने तुमच्यावर जे उपकार केले, त्या उपकाराची फेड तुम्ही आयुष्यात करू शकत नाही, नाही करू शकत. काय उपकार केला हो आमच्या आईने. आमच्या आईने आमच्यावर पहिला उपकार केला, आम्हाला रक्तदान केलं. आमच्या आईने आम्हाला दुसरा उपकार केला, आईने श्वास दान केला. आईने तिसरा उपकार केला, अस्थिदान केल्या. आईने सगळ्यात महत्त्वाचा उपकार केला, लज्जा दान केली. काय उपकार केला, रक्तदान केलं. तुमच्या माझ्या शरीरामध्ये वाहणाऱ्या रक्ताचा थेंब आणि थेंब आपल्या आईची देण आहे, विसरू नका. अहो, गर्भवती महिला जर 100% पोषण आहार घेत असेल, तर तिच्या आहाराचं जे रक्त तयार होतं, त्या रक्तातला 75% भाग बाळाच्या पोषणासाठी वापरला जातो. म्हणून गर्भवती महिलांना 3ऱ्या महिन्यानंतरच रक्तवाढीच्या गोळ्या डॉक्टर सुरू करतात. तुमच्या माझ्या शरीरामध्ये खेळणारा रक्ताचा थेंब आणि थेंब त्या आईची देण आहे. सज्जन, तुमच्या माझ्या आईने तुम्हाला मला श्वास दान केला. कोरोना काळामध्ये एका श्वासासाठी लोक तरफडताना आपण पाहिले. पोत्याने पैसे ओतले, पण माणूस घरापर्यंत येईल की नाही याची गॅरंटी नव्हती. जिच्या उदरामध्ये तुम्ही 9 महिने 9 दिवसाचं वास्तव्य केलं, तिच्या उदरामध्ये तुम्हाला कोणी श्वास पुरवला होता. तिच्या श्वासाने जगलो ना आपण. आयुष्य निघून गेलं, पण तिने तिच्या एका श्वासाचं सुद्धा मोल तुम्हाला विचारलं नाही. 9 महिने 9 दिवस तिच्या श्वासावर जगलो सज्जन आपण. तुमच्या माझ्या आईने तुम्हाला मला अस्थिदान केल्या. माणूस मेल्यानंतर त्याचं शरीर जाळलं जातं, शरीर जळून राख होते सज्जन हो, पण हाडाची राख नाही होत. अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम येतो तेव्हा लक्षात येतं की अस्थि अजून सुरक्षित आहेत, शिल्लक आहेत. का अस्थि शिल्लक आहेत, विचारा जाऊन डॉक्टर साहेबांना. आईच्या दुधामुळेच बाळाच्या शरीराचे हाडं मजबूत झालेले असतात. तिच्या दुधाचे उपकार आहेत म्हणून शरीर जळतं, पण अस्थि शिल्लक राहतात. तुमच्या माझ्या आईने तुम्हाला मला लज्जा दान केली.
या आस्ताने गावातल्या सगळ्या माता भगिनींच्या चरणाला स्पर्श करून मी बोलणारे. तुम्ही कल्पना करू शकतात, मालेगावच्या बसस्टँडवरती 2 महिन्याचं लेकरू मांडीवर घेऊन एखादी आई उभी असेल, आजूबाजूला 1000-500 लोक तिच्याकडे पाहत असतील. त्या गर्दीमध्ये 2 महिन्याचं बाळ मांडीवर रडतंय, भुकेने व्याकुळ झालेलं आहे. रडणाऱ्या बाळाला पाहणारे लोक 1000 आहेत, 500 आहेत. आई त्या बाळाकडे पाहते. आईच्या लक्षात येतं माझ्या लेकराला नक्की भूक लागली असेल. ती आई त्यावेळी 1000-500 लोकांचा विचार करत नाही, एकट्या बाळाचा विचार करते. आपला पदर बाळाच्या डोक्यावर घेते आणि मुलाला छातीशी लावून स्तनपान करून त्या लेकराची भूक शांत करते. आपली इज्जत, आपली लज्जा सुद्धा जी बाजूला ठेवते आणि आधी लेकराचा विचार करते. तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात सज्जन हो. या ठिकाणी आमचे तुकोबाराय फार स्वर चालू ठेवा बरं का. तुकोबाराय फार सुंदर सांगतात, लेकुराचे हिता लेकुराचे हिता लेकुराचे हिता हिता लेकुराचे हिता दोघं भाऊ आणि दोघं बहिणी विचार करत असतील, ज्या आईने आमच्यावर एवढं प्रेम केलं, ज्या आईने आम्हाला तळहाताच्या फुडाप्रमाणे सांभाळलं. अहो, बंगल्यात राहणाऱ्या आईला जेवढी चिंता लेकराची असते ना, तेवढी झोपडीत राहणाऱ्या आईला असते, हे विसरू नका. जीवनामध्ये सुख असो की दुःख असो, प्रत्येक वेळी तिला वाटतं की माझे लेकरं माझ्याजवळ असावे, मी सदैव त्यांना माझ्या नजरेसमोर ठेवावं, नेहमी माझ्या मुलांचा आवाज माझ्या कानावर असावा. काय अपेक्षा असते सज्जनो आईवडिलांना आपल्याकडे? तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आज मला. कोणत्या म्हाताऱ्या मायबापाला वाटतं की आपण मुलांपासून वेगळं राहावं? कोणाला वाटतं? आज प्रत्येक गावाची परिस्थिती अशी झाली, 35% म्हातारे मुलांपासून वेगळे राहतात. 35%. कशासाठी बरं? त्यांना म्हातारपणी काही संसार करण्यासाठी ताकद येते का? अजिबात नाही सज्जनो. त्यांनी हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून काडीची माडी बांधलेली असते, गरिबीमध्ये दिवस काढलेले असतात, आपल्या मुलांचं शिक्षण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं असतं. एवढं सगळं कशासाठी करतात ते? की म्हातारपणी जेव्हा आपल्या हातपाय साथ देणार नाही तेव्हा आपण हाताने भाकरी करून खावं यासाठी? अजिबात नाही सज्जन हो. प्रत्येक म्हाताऱ्या मायबापाची एकच अपेक्षा असते, दिवसभरातून एकदा तरी माझ्या मुलाने मला म्हणावं, पप्पा तुम्ही जेवले का? दिवसभरातून एकदा तरी माझ्या सुनबाईने मला म्हणावं, बाबा तुम्हाला बरं वाटतं का? अहो, कोणत्याच आईला वाटत नाही की माझ्या मुलाची पूर्ण प्रॉपर्टी माझ्या ताब्यात असं. कमवलेलं मुलांसाठी असतं ना, मग कशासाठी विनाकारण मतभेद होतात घरामध्ये? लक्षात ठेवा सज्जन हो, कोणत्याच म्हाताऱ्या मायबापाला वाटत नाही की मुलांपासून वेगळं राहावं, पण कोणताच मुलगा असा विचार करत नाही की माझ्या बापाला मी माझ्यापासून वेगळं का ठेवावं. विचार केला पाहिजे या गोष्टींचा. नक्की विचार करा, प्रत्येकाने विचार करा.
कुणी कुणी असा प्रश्न मांडतात आमच्या समोर. म्हटले महाराज, ज्याले समायना पडतच ना त्यालेच समजस म्हणे. बरं का, तुम्ही 2-2 तास बोलतात आई वडिलांविषयी, सारा महाराष्ट्र गातो आज. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, सारा महाराष्ट्र गातो. अहो हे गाणं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे, प्रत्येकाच्या मुखात आहे, प्रत्येकाच्या पाठांतरातलं आहे. फक्त हे गाणं तुमच्या हृदयापर्यंत पोचलं नाही एवढी शोकांतिका आहे. हे गाणं जर हृदयापर्यंत पोचलं असतं तर आज त्या म्हाताऱ्या मायबापाला असं म्हणायची वेळच आली नसती. सज्जन हो, त्या म्हाताऱ्या मायबापाला असं म्हणावं लागलं नसतं. त्या मुलांकडे हात पसरत असताना त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आला नसता की बाळा, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ घशाला, नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. कदाचित मातृदेवो भव पितृदेवो भव हा संदेश जर हृदयापर्यंत पोचला असता तर म्हातारपणे म्हातारीच्या माय बापाच्या डोळ्यात पाणी आलं नसतं, हे विसरू नका. सज्जन हो, सोपं आहे ना, फार सोपं आहे. मुलं म्हणतात की म्हटले जो करतो त्याला कळतं, तुम्हाला बोलायला काय लागतं. मी सोपं सांगते. तुमच्या पोटी जर 2 मुलं जन्माला आले, दोघं मुलं तुमच्या आज्ञेत राहतातच असं नाही. एखादा मुलगा मनासारखं वागतो, एखादा मनाच्या विरुद्ध वागत असेल, पण दोघांचे लाड तुम्ही सारखेच पुरवतात ना? का एकालाच कपडे घेता दुसरा तसंच ठेवता? अजिबात नाही. दोघांचे ऐकणाराही सारखा आणि न ऐकणारा सुद्धा सारखा, दोघांचे लाड तुम्ही पुरवतात. मग ज्यावेळी म्हातारे मायबाप चिडचिड करतात तेव्हा त्या दोघांना तुमचं 3रं लेकरू समजा. 3रं लेकरू जर समजत असाल, विश्वासाने सांगेल, मंदिरातल्या पांडुरंगाला प्रसन्न करायला तुम्हाला मंदिरात जावं लागणार नाही. ज्या दिवशी आई वडील मन भरून आशीर्वाद देतील त्या दिवशी मंदिरातला पांडुरंग पळत तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. नक्की पळत येईल. सज्जन होतो, नक्की पळत येईल. या गोष्टीचा विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. या देवरे परिवाराच्या माध्यमातून आज आजीमाई यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने जर तुम्ही सगळेजण एकत्र आलेले असाल, तुम्ही नका बाकीचं कीर्तन घरी घेऊन जाऊ, पण एवढे 10 मिनिटं जरी तुमच्या घरी नेले ना तरी आपलं कीर्तन सार्थकी लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. काय असते माय, नाही का? काय असते माय? जी वासराची गाय आहे, लंगड्याचा पाय आहे, दुधावरची साय आहे. जर आज सरांना विचारलं, सर कशी होती हो तुमची माय, सरांच्या मुखातून एकच शब्द निघेल, अशी होती आमुची आई, अशी होती आमुची आई, जैसी दुधावरची साई, जैसी दुधावरची साई. हंबरुनी वासराली दांडते जवा गाय, तेव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या जवा होतो ताना, दुष्काळात मायच्या माझा आणला होता पाना. पिठामध्ये हा पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तेव्हा मले पिठामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. कोणी जर माय म्हणून हाक मारली तर टचकन डोळ्यात पाणी यावं आणि आपल्या आईची आठवण व्हावी. सज्जन हो, नक्की आठवण होते हो. केव्हा आठवण होते माहिती आहे का? असताना नाही कदाचित, पण गेल्यानंतर किंमत कळते. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए,
तेरी यादों के कांटे इस दिल में चुपते हैं, ना दर्द ठहरता है ना आंसू रुकते हैं। हाय दिल में रह गई बात, जल्दी से छुड़ा के हाथ, कहा तुम चले गए, ओ कहा तुम चले गए। किती वर्णन करावं ते आईचं. सज्जन हो, सासूरवाशा मुलीला दिवाळीच्या सणाची अपेक्षा असते. आज दोघही बहिणी या ठिकाणी आहेत. दोघही बहिणींच्या डोळ्यासमोर त्यांच्या आईचा फोटो आहे. तुम्ही विचारा तुमच्या मनाला, सासूरवाशा मुलीला दिवाळीच्या सणाची अपेक्षा असते. तिला ही इच्छा अजिबात नाही की बापाने 5,000ची पैठणी घ्यावी, किंवा त्या मुलीला असंही वाटत नाही की माझ्या आईने खाऊचे डबे भरून ठेवावे. सासूरवाशा मुलीला दिवाळी सणाची अपेक्षा फक्त एका गोष्टीसाठी असते, मी बसमधून गाडीमधून उतरल्याबरोबर माझा म्हातारा बाप काठी टेकत का असेना मला पुढेपर्यंत नेण्यासाठी आलेला असावा. मी माहेरची पायरी चढत असताना माझी 60 वर्षाची म्हातारी आई 16 वर्षाच्या तरुणीसारखी पळत यावी. तिने पटकन मला मिठी मारावी, माझ्या गालावर मुका घ्यावा, माझ्या डोक्यावर हात फिरवावा, मला मिठी मारून कडकडून तिने म्हणावं, ताई बरी आहेस ना तू? बघ ना किती तब्येत खराब झाली, काही काळजी करू नको बरं, मी आहे ना, मी सांगते जावई बापूंना, खबरदार मुलीला त्रास दिला तर जशी पोटात सांभाळली तशी ताटातही सांभाळेल. 60 वर्षाची, 70 वर्षाची, 90 वर्षाची जरी आई झाली असेल तरी त्या आईचं हृदय सदैव आपल्या लेकरांसाठी आभाळा असतं. एवढं असतं हे विसरू नका सज्जन हो, आभाळा एवढं हृदय असतं. बघा तुम्ही, तुमचा अनुभव असेल कदाचित, 80 वर्षाच्या आईच्या शेजारी जेव्हा 50-55 वर्षाची मुलगी झोपलेली असते, ती थकून भागून आलेली मुलगी, सासूरवाशी मुलगी आईच्या शेजारी झोपलेली आहे, त्यावेळी त्या आईला रात्री झोप येत नाही. ती सारखी आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहत असते. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा तिच्या नजरेमध्ये असतो. त्या मुलीच्या पायाला पडलेल्या भेगात ती आई उठून पाहत असते. कुठून तरी अंधारातच ते खोबऱ्याचं तेल असेल काहीतरी आणते. 4 महिन्याच्या बाळाच्या पायाला तेल लावत असताना जे प्रेम आईच्या हृदयात असतं ना, तसं 40 वर्षाच्या सासूरवाशा मुलीच्या पायाला तेल लावत असताना म्हातारी आईचं हृदय रडत असतं सज्जन हो, रडत असतं. ती आई अंतःकरणापासून भगवंताला प्रार्थना करते, देवा अरे मला दिले तू प्रपंचाचे चटके, मला दिले तू गरिबीचे चटके, मला हाल अपेष्ट दिल्या, पण मी कधी तक्रार केली नाही तुझ्या पुढे. देवा तू जसं भाग्य माझ्या पदरात वाढलं तसं मी भोगलंय ना, पण आज मी तुला विनंती करते, आज तुला विनंती करते, जो त्रास माझ्या आयुष्यात मी भोगला तो त्रास माझ्या लेकरांच्या आयुष्यात कधी येऊ देऊ नको. मोठ्या विशाल अंतकरणाने ती आई भगवंताला प्रार्थना करते. रात्रभर झोप त्या आईच्या डोळ्याला येत नाही. मुलगी अजिबात सांगत नाही तिला सासरी काय त्रास आहे, पण मुलीचा चेहरा मात्र आईला सर्व सांगतो. सकाळी दिवस उगवल्याबरोबर ती मुलगी पटकन आंघोळ आवरते, पटकन तिची बॅग भरते, तयारी करते. आईला म्हणते, आई आता मला निघायला हवं, फक्त रात्रभरच मला वेळ दिला होता बरं तुला भेटण्यासाठी, आई मी आता जाते. सज्जनो ऐका, त्यावेळी त्या आईची वेगळी गडबड चालू असते. आई एखाद्या पिशवीमध्ये थोडी चटणी टाकते, थोडी डाळ ठेवते, थोडी मिरची ठेवते, ते काहीतरी तिथे ठेवत असते. ती मुलगी आईला म्हणते, आई अगं काळजी करू नको माझी, मी फार श्रीमंत सासऱ्याची सून आहे, मी श्रीमंत नवऱ्याची बायको आहे, अगं मला तुझ्या या डाळ दाण्याची मीठ मिरचीची गरज नाही आहे. त्यावेळी त्या आईचं उत्तर असतं सज्जन हो, बाळा अगं आज जरी तू श्रीमंत सासऱ्याची सून असणार, आज जरी तू श्रीमंत नवऱ्याची पत्नी असणार, पण हे आयुष्यभर विसरू नको की तू एका शेतकरी बापाची मुलगी आहे, तू एका शेतकरी बापाची मुलगी आहे. सज्जन हो, संस्काराची शिदोरी देणारे मायबाप मुलांना आभाळापर्यंत भरारी घ्यायला शिकवतात, पण आभाळात भरारी घेत असताना जेव्हा मुलांना अहंकाराचं गडद आभाळ अंधार आडवं येतं ना, तेव्हा त्या मुलांना ज्ञानाच्या प्रकाशाने धरतीवर जमिनीवर आणणारे सुद्धा मायबापच असतात, हे विसरू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो कुठपर्यंत माहेर आहे, मुलीसाठी माहेर किती दिवस, जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर. ज्या दिवशी गावातली माय निघून जाते त्या दिवशी मुलाचं माहेर सुद्धा संपून जातं. दुभंगली धरणी माता आटले आकाश ग, दुभंगली धरणी माता आटले आकाश ग, दुभंगली धरणी माता
था कैसा वनवास. ऐका ना, माय आहे तोपर्यंत माहेर आहे सज्जन हो. मुलीला किती दिवस माहेरी जावं असं वाटतं? जोपर्यंत तिची माय जिवंत आहे तोपर्यंत. माय आहे तोपर्यंत माहेर आहे. ज्या दिवशी त्या गावातली माय निघून जाते त्या दिवशी त्या मुलीला माहेर सुद्धा परक वाटायला लागतं. नक्की परक वाटायला लागतं. आई असताना माहेरी जाणं वेगळं आणि आई गेल्यानंतर माहेरी जाणं वेगळं. आई असताना माहेरची पायरी चढत असताना मुलीला आपलापणा जो घरामध्ये वाटतो तो आई गेल्यानंतर वाटत नाही. आई गेल्यानंतर आपण 2 दिवसाची पाहुणी आहोत आणि पाहुण्यासारखं राहून जावं हा अनुभव तिला येतो. जरी घरामध्ये भाऊ खूप प्रेम करतात, भाऊजा खूप जीव लावतात, भाचे सुद्धा मोठ्या आदराने बोलवतात, पण आईच्या फोटोला लागलेला हार पाहिल्याबरोबर त्या मुलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि माहेरमध्ये आई नसण्याची अनुभूती आल्यानंतर तिला परकेपणा जाणवतो. म्हणून जर बारकाईने विचार केला त्या मुलीच्या अंतःकरणामध्ये एक भाव असतो सज्जन हो. तुझ्या वाचून घर गाई सुन सुन वाटे, या जगाकडे पाहून आई मला रडू दाटे. रे पतंगा रे पतंगा. काय वर्णन करावं सज्जन होते आईचं. म्हणून या जगामध्ये जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची कदर करून घ्या. जोपर्यंत आहेत तोपर्यंत किंमत जाणून घ्या. कारण गेल्यानंतर पश्चातापाशिवाय दुसरं काहीच हाताला येत नाही. कोणी कोणी म्हणेल की काय उपयोग काय होईल आम्हाला आईवडिलांची सेवा करून. नक्की सांगते तुम्हाला, जसं पेरलं ना तसं उगवतं. जसं पेरलं तसंच उगवतं. जर भविष्यात तुमच्या मुलांनी तुम्हाला प्रेमाने सांभाळावं वाटत असेल तर आज तुम्हाला तुमच्या आईवडिलांना सुद्धा प्रेमाने सांभाळावंच लागेल. हा माझा शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल. हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचे कबीर महाराज फार सुंदर सांगतात, करणी करे फिर क्यों डरे, करणी करके पछताए, बीज बोया बबूल का तो आम कहाँ से आए. प्राण जाता निघोनिया देह माती होय. माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय. नको बांधू मानवा तू घरे आणि वाडे, नको लावू वाटेमध्ये बाभुळाची झाडे. लाव परी सुखासाठी आंब्याचीच कोय. माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय. मला एक सांगा, तुम्हाला जर भावी आयुष्यात आंब्याची फळं खायची असतील तर आज काय लावावं लागेल? का वेड्या बाबुळाच्या बिया पेराव्या लागतील? आंब्याची कोय लावली तरच आंबे खाण्याची इच्छा करायची. बाबुळचं बी लावल्यानंतर किती हजार सत्यनारायण घातले तरी बाबुळाला आंबे येत. जे लावले ना ते उगवणारे. तसं भविष्यात आमच्या मुलांनी आमचा आदर करावा म्हणून आपल्या बापाचा आदर केला पाहिजे. मुलांनी प्रेम द्यावं म्हणून आधी आपण त्यांना प्रेम दिलं पाहिजे. मुलांनी आम्हाला म्हातारपणे सांभाळावं म्हणून आज आम्ही त्यांना सांभाळलं पाहिजे. अजून सोपं सांगू तुम्हाला काय केलं पाहिजे? जसं लहानपणी तुमच्या आईने तुमच्यासाठी अंगाई म्हटली असेल ना, निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या बाळाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लहानपणी तिने तुमच्यासाठी जर अंगाई म्हटली असेल तर म्हातारपणी आपल्या 80 वर्षाच्या आईच्या उशाला कधीतरी जाऊन बसा, तिच्या डोक्यावर हात फिरवा आणि तिला प्रेमाने एवढंच म्हणा, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी